तर पुण्यातून आणखी एक मोठी राजकीय बातमी समोर येते। मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत आहे। त्यांची बैठक सुरू आहे। महाविकास आघाडीची बैठक हॉटेलमध्ये सुरू आहे आणि यामध्ये मनसे सुद्धा सहभागी झाली आहे। महाविकास आघाडीला मनसेला घेऊन पुणे महानगरपालिका लढायची आहे। पुण्यात सुरू असलेल्या लेट नाईट बैठकीमध्ये मनसेची एंट्री झाली आहे। मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार गट आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मनसे सुद्धा सहभागी झाली आहे। एकीकडे मुंबईमध्ये काँग्रेसनं मनसेसोबत जाण्यास नकार दिलाय, मात्र पुण्यामध्ये काँग्रेस मनसेसोबत आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसे सुद्धा सहभागी झाली आहे। हॉटेलमध्ये लेट नाईट बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी, पवार गट सोबतच शिवसेना आणि आता मनसेचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीमध्ये आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे हा पक्ष असेल अशी माहिती सध्या तरी समोर येते आहे। मात्र ही प्राथमिक बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। त्यामुळे पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे असणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। एकीकडे मुंबईमध्ये मात्र काँग्रेसनं मनसेला विरोध केलाय। त्यामुळे मुंबईत एकीकडे ठाकरे बंधूंनीच युतीची घोषणा केलेली आहे। या मुंबईतल्या युतीमध्ये मवियातील घटक पक्ष असणार का अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे मात्र पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये मनसेचे पदाधिकारी हे बघायला मिळाले। त्यामुळं पुण्यामध्ये आता नेमकी कशी ही युती होते याकडे लक्ष असेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत। रोहन, आणखी एक मोठी राजकीय घडामोड पुण्यामध्ये घडतीये। महाविकास आघाडीमध्ये मनसे असणार का, काय दिसतंय सध्या समोर? अजून तरी सगळी संभ्रमावस्था दिसते, कारण का काही वेळापूर्वी मनसेचे सगळे कार्यकर्ते न येता केवळ शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसेचे नेते बाबू वागसकर जे आहेत त्या बैठकीसाठी दाखल झालेले होते। ते वर देखील काही काळ गेलेले होते, परंतु हे बैठकीमध्ये बसून नेमकी काय चर्चा झाली हे त्यांना माध्यमांनी विचारलं असता आम्ही बैठकीसाठी आलोच नाही असं त्यांनी सांगितलं। परंतु हे सगळी घटनाक्रम पाहता ज्यावेळेस बैठक सुरू आहे त्याच वेळी हे दोन्ही नेते आले। वरती काही काळ यांच्यामध्ये घडामोडी घडल्या, कारण का मुंबईमध्ये काँग्रेसने जो आहे तो मनसेला घेण्यास विरोध दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यानंतर नेमकी भूमिका मनसेबाबतची काँग्रेसची राज्य पातळीवरती, वरिष्ठ पातळीवरती काय ठरली आहे हे माहीत नसतानाच महाविकास आघाडीच्या बैठकीला मनसेचे प्रमुख नेते, जे राज्याचे नेते आहेत ते बाबू वागसकर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर जे आहेत ते दाखल झालेले होते। त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे भाजपचा सामना करण्याच्या दृष्टीने पावले उचलताना पाहायला मिळते, कारण का जर का वेगवेगळ्या पद्धतीने सगळे पक्ष लढले तर महाविकास आघाडीचा निभाव जो आहे तो भाजप समोर लागणार नाही, मतांची विभागणी होईल। त्यामुळे या सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा जी आहे ती यांच्यामध्ये केली जाते। त्यामुळे राष्ट्रवादीची संभाव्य युती जी आहे ते दोन्ही राष्ट्रवादीची तुटल्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये हालचालींना जो आहे तो वेग आलेला आहे आणि मनसेचे नेते बाबू वागसकर, साईनाथ बाबर हे देखील काही काळ या बैठकीसाठी आलेले पाहायला मिळत होते, कारण का ज्या हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे त्याच हॉटेलमध्ये हे पोहोचलेले होते। परंतु उद्या सकाळी कदाचित महाविकास आघाडी या सगळ्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याबाबतचा खुलासा करणार आहे, किंवा सध्या नेमकं महाविकास आघाडीचं स्टेटस काय आहे, या बैठकीमध्ये काय नेमक्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्याबाबतचा खुलासा महाविकास आघाडी करणार आहे। कारण का जवळपास 2 तासांहून अधिक काळ झाला ह्या सगळ्या बैठकांचा सिलसिला जो आहे तो रात्री पाहायला मिळतोय। जगदीश, रोहन, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा आणि उद्याच्या पत्रकार परिषदेवर सुद्धा आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।